श्री स्वामी समर्थ ताईंनो, व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज गुरुचरित्र पारायण दिवस होता 6वा. अगदी उत्साहात आणि खूप आनंदात पार पडले 6 दिवस. त्यानंतर मनभावे गुरुचरित्र ग्रंथाची पूजा करून घेतली. कारण आज 6वा दिवस होता. म्हणलं चला तुम्हाला सगळ्या माझ्या गोड मैत्रिणी किती मिळून मिसळून सामुदायिक सेवेला बसल्या. सामुदायिक सेवेचं महत्त्व सांगते ताईंनो. आपण घरी जर एक माळ केली आणि केंद्रात जर 51 जण असले आणि आपण एकच माळ केली तर आपल्याला 51 माळीचं फळ मिळतं. तसंच काही घरी जर बसले असते तर एकच गुरुचरित्र झालं असतं. इथं 400 प्लस संख्या होती. आता मी एकच गुरुचरित्र केलंय, पण सामुदायिक केल्यामुळं ते माझे 400 गुरुचरित्र पारायण झाले. त्यामुळं शक्य होईल तेवढं सामुदायिक सेवा करा. खूप छान हसून खेळून 6 दिवस खरंच कळाले नाही कसे गेले. अगदी आनंदात पारायणाचा 6वा दिवस उगवला. 6व्या दिवसाचं वाचन झालं आणि आज कुठं जायचं होतं ते तुम्हाला नक्की सांगते. तर आज जायचं होतं अशा ठिकाणी जिथे भक्तीची ताकद खूप मोठी बघायला भेटणार होती. देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्तालाही देवाशिवाय करमत नाही. अशा ठिकाणी आम्ही निघालो. ते कुठं? आजही या ठिकाणी दत्तप्रभू भोजनासाठी येतात. म्हणजे कुठं? तर श्री क्षेत्र पंचाळेश्वर आत्मतीर्थ असं म्हणलं जातं. बरं, इथं आल्याच्या नंतर दत्तप्रभूला काय करतात तर पानाचा विडा, श्रीफळ घेऊन दर्शनाला जातात. कारण सुपारी आणि खूप सारं त्यामध्ये भरपूर होतं, ते दत्तप्रभूला अर्पण केलं जातं. इथं आलो आणि पानाचा विडा घेतला आणि दर्शनाला निघालो. आमचं भाग्य पहा, अगदी आम्ही 11 वाजता घरून निघालो आणि 12 वाजता पंचाळेश्वरला पोहोचलो. अगदी तिथं जाताच दत्तप्रभूंच्या आरतीची व जेवणाची तयारी चालू होती. खरंच ताईंनो, इथं आल्यावर कळालं की खरं लोक किती श्रद्धेने आणि किती मनभावे देवासाठी जेवण बनवून घेऊन येतात. बरं, जेवणच आणतात तर त्याच्यानंतर घाससुद्धा दत्तप्रभूला प्रत्येक घास घालतात. आरती झाल्याच्या नंतर जेवणासाठी इथं दत्तप्रभूला खूप तयारी केली जाते. बरं, त्यानंतर तुम्ही कधी आलायत का इथं नक्की सांगा. आजच्या आरतीचा छान असा आम्हा सगळ्यांना मान मिळाला. खूप भाग्यवान आहोत आम्ही आणि माझ्या जन्माचे सार्थक झाले. माझ्या जीवनाचे व जन्माचे सार्थक कसे झाले? कारण अगदी माझ्या गावापासून 1-1.5 तासाचा रस्ता आहे. तरीसुद्धा पंचाळेश्वरला मी आत्तापर्यंत आले नाही आणि आज पहिली वेळेस आले आणि दत्तप्रभूच्या आरतीचा लाभ भेटला. खरंच मनाला खूप आनंद वाटत होता. ते पण आज गुरुचरित्र पारायणाला बसलेलो. माझ्या सगळ्या मैत्रिणींनी सुद्धा आरती केली. त्यानंतर सगळ्यात पहिले आरतीला सुरुवात केली आम्ही आणि मनभावे आरती करून घेतली. खरंच हे ताटात हातात आल्यावर कळतं की खरं भक्तीची ताकद काय असते. खरंच त्या भक्ताने दत्तगुरूला आणि ते सुद्धा दत्तगुरूची खरंच खरं आज कळालं मला. खरंच ताईंनो, खरं होतं ते. पंचाळेश्वरला एक भक्त म्हणायचा श्री दत्तगुरूला की तुम्ही इथं कायमस्वरूपी भोजनासाठी या. आणि ते खरंच ना, ऐकून मला खूप आनंद झाला की दत्तगुरू दररोज इथं भोजनासाठी येतात. एक दिवस देवदेव करायचं आहे का? एका दिवसासाठी ही आरती आहे का? तर अजिबात नाही. ही अनेक दिवसासाठी आरती आहे आणि दररोज ही आरती केली जाते. तरीसुद्धा हे भक्त मनाने आणि श्रद्धेने दररोज हा नैवेद्य घेऊन 12च्या आरतीला पंचाळेश्वरमध्ये असतात आणि प्रत्येक घास हा दत्तप्रभूंना घालत असतात. तर पहा इथं सगळ्या ताई कशा घास घालतायत दत्तप्रभूला आणि खूप पाची पक्वान होते ताईंनो इथं. प्रत्येक पक्वान होता इथं आणि प्रत्येकाने ताट वाढून घेतलेलं होतं आणि प्रत्येकजण मांडी घालून दत्तगुरूला जेव घालत होता. त्यानंतर ही सेवासुद्धा लाभली आम्हाला. माझी मैत्रीण गेली. इथं हवा घालतात का दृष्ट काढतात हे माहीत नाही. मला सुद्धा भेटली माझ्या नंदाला आणि माझ्या सगळ्या मैत्रिणीला. आम्ही सगळ्यांनी ही सुद्धा सेवा मनभावे केली.
तर ताईंनो, घरूनच खूप श्रद्धेने आणि मनभावे आणि मनातून घरून निघालो होतो. म्हणून आम्हाला आरतीचा लाभसुद्धा भेटला. कारण भरपूर वेळेस असं म्हणतात, की इथली आरती बऱ्याचशा लोकांना वेळेवर सापडत नाही आणि आम्हाला गेलं, की ही आरती सापडली. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे. कारण तिथलं दर्शन झालं, मनभावे आरती झाली आणि खूप मनाला शांतता भेटली. खरी भक्ती काय असती हे आज मला कळालं आणि खरंच ना ताईंनो, वेड लावून घ्यायचा असेल तर भक्तीचं लावून घ्या. एवढंच. त्यांनी मला पाठीमागं कोपऱ्यात रिक्षात बसिलं आहे. या मस्तपैकी पुढं बसा त्यात. ही माझी सजा आहे. या काकाने आम्हाला छान आणलं. कुठे गेलते काका हे? सजा म्हणजे काय तर यांना सगळ्याला निघायचं होतं दोघीला आणि आलो चौघी. त्यामुळंच सजा भेटली मला. कारण चौघीला जागा पुरत नव्हती रिक्षामध्ये. मग मी पाठीमागं बसले म्हणून म्हणलं की ही माझी सजा आहे. माझ्या ह्या गोड मैत्रिणी आम्ही सगळ्या मिळून खूप छान प्रवास करून अगदी आमच्या घरी खूप छान पोहोचलो आणि देवानं जसं नेलं तसं सुखरूप आम्हाला आणलं. बरं ताईंनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि श्री दत्त गुरु असं नक्की कमेंटमध्ये लिहा. चला भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ.